एवढे तुमच्या गावचे आणि तुमच्या आजूबाजूला असलेले हे उपयोग करून त्यांनी रिझल्ट आणलेले आहेत. वास्तविक सत्य तुमच्या पुढे बोलणार आहे, ते थोडं ऐकून घ्या. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. आपलं नाव? गोविंदराव शिंदे. गोविंदराव शिंदे. गाव? कौगलोर. तर तुम्ही म्हणजे तर कुण्या पिकाला वापरला? मी गेल्या वर्षी डी शिंदे सर पैसे आणलो साहेब. मी एकरला 1 किलो यूज केलो, महिन्याला 1 किलो. महिन्याला 1 किलो. कुण्या पिकासाठी? तुरी करता. तुरी करता. बरं, काही ठिकाणी वापरला, काही ठिकाणी वापरणे असं काही प्रयोग केला का तुम्ही? हा केला साहेब. मला खपत नाही पैशाबद्दल म्हणा. एकच 3 एकर मी यूज केलो आणि मुरब्बी शेतामध्ये 1 एकर 4 एकर यूज केलो साहेब. त्याला मला चांगलं हे दिले, उतार दिले. जिथं वापरलं तिथं किती उत्पन्न वाढलंय तुमचं? बघा, मला 3 एकर मध्ये 42 पाकिट तुरी केला होता. 3 एकर मध्ये 42 पाकिट तुरी. आणि जिथं वापरणे जिथं वापरणे तिथं मला एकरला 4 गेले. 3-4 काय पाकिट? काय पाकिट म्हणजे 3 एकरला 42 पाकिट. म्हणजे जर एकरच्या हिशोबाने किती होते सर पाकिट? 14 कसं होतं सर? 14 पाकिट. आणि न वापरल्या ठिकाणी किती? 4. म्हणजे 10 पाकिट वाढले तिथं. म्हणजे 1 पाकिटची आज 50 किलोचं पाकिट आहे. किती किलो पाकिटचं आहे? 80 किलो पर्यंत जाते. 60 झालंय. 60 किलोचं जे पाकिट आहे म्हणजे 6 क्विंटल त्यांचं उत्पादन वाढलं. बरोबर? कॅल्क्युलेशन जर केलं तर जिथं वापरलं तिथं वापरण्यात. आणि तुमच्या शेतामध्ये ज्या शेतामध्ये वापरला त्या ठिकाणी 14 पाकिट झाल्या. ज्या ठिकाणी वापरणे एकरला तिथं 4 पाकिट तुरी झाल्या. म्हणजे 6 क्विंटल तूर उत्पादन वाढले आहे. म्हणजे गेल्या वर्षी त्याचा रेट काय होता साहेब? 1 एकरला तुरीचं क्विंटलला 1 क्विंटल 7,000 जवळपास. 8 दिवस. तुम्ही 8 दिलं. ठीक आहे. 7,000 धरा. साठी कम 42,000 रुपये. एकरला तुम्ही खर्च किती किलो घातला जमिनीत? त्याला बघा, एकरला बघा मी घाललेला 4 बार घातला. 4 किलो घातला. 4 किलो म्हणजे 4 बार घातला. ते 4 किलो एकरला घातला ना तुम्ही. म्हणजे 4 किलोचं एमआरपीचं बी रेट जर बघितलं तर 1100 रुपये एमआरपी याची मल्टीप्लायरची. तुम्ही वापरलो किती? 4,400 रुपये. आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला फायदा किती झाला? 6 क्विंटलचे 42,000 म्हणलं तर 42,000 मध्ये 4,000 रुपये मायनस केलो. 38,000 रुपये 1 एकर मध्ये तुम्हाला शेतकऱ्याला फायदा आमच्या मल्टीप्लायर कंपनीकडून भेटले. डी शिंदे सरांकडून तुम्हाला भेटले. हे प्रूव्हन आहे. 25 पाकिट उडीद झाली आकडीमध्ये. तर हे जे म्हणलेलं आहे हे त्याला जबरदस्त रिझल्ट आहे. 8,000 ವಾಗ್ದಾನ ಮಾಡಿರೋ ಇಲ್ಲಾರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದಿರೋ ನಾಯನ್ ಇವ್ರದೇ ಇದ್ದ ಅಂತ ನೀವು ತಿಳ್ಕೊಬೇಡ್ರಿ. ಅವ್ರೆಲ್ಲ ಮಾಡಿದವರು ಬಂದಿನವರು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಸರಿ ಅದ್ರ ಸಲಕ ಚಲೋ ಅದ ರೀ. ಈ ವರ್ಷ ಏನದ ಪೂರ ನಾವು ಒಂದು 30 ಕಿಲೋ ತಂದಿ ನೋಡ್ರಿ ಖರೀದಿಗೆ. ಇದರಿಂದ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಲತ್ತದ ಅನುಭವ ಯೂಸ್ ಇದು ನೋಡ್ರಿ. ಬಿತ್ತಪರಿ ಕಲಿಸಿ ಬೀಜಕ್ರಿ ಮತ್ತು ಅಡಿ 20 ದಿವ್ಸಕ್ಕೆ ಒಂದು ಬಾರ್ ಫವಾರಣಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇದೇ ಒಮ್ಮ ಬೆಳೆ ಮ್ಯಾಗ ರೀ. ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ಮದ್ದು ಹೊಡಿಯೋಪರಿ ಹುಳ ಆಗಿದ ನಂತರ ಅದ್ರಾಗ ಕಲಿಸಿ ಇದು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಎಷ್ಟು ಹೊಡೆದ್ರೆ ವರ್ಷ 3 ಹೇಳಕ್ಕೆ 4 ಹೇಳಾಗತ್ತೆ. ನಾವು ತೊಗರಿ 6 ಸಲ ಹೊಡೆದಿವಿ. ನಾನು ತೊಗರಿ ನಂದು ಸ್ವರ್ಧ ಬಲ ಐತ್ರಿ ಸರ್. ನಮಗೆಲ್ಲ ಒಕ್ಕಲ ಪರೀಕ್ಷೆ ಇದ್ರು ಅದು ಏನದ ಧೂಪ್ ಬಂದು ಮಳೆ ಬಿದ್ದು ನನ್ನ ತೊಗರಿ ಹೊಳಿತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ತೊಗರಿ ಬೆಳಿತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಬಿ ಎಷ್ಟು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತೀವಿ ಸರ್. ದಾಣಿ ದಪ್ಪ ಖಂಡ ಅಂಬದು ಒಂದೇ ಇಲ್ಲ. ಮಂಜು ಅದು ಇದು ಐತ್ರಿ ನಿರ್ಮಲ್ ಐತ್ರಿ ಕಂಪನಿ. ಬೇರೆ ಕಡೆ ಬಿ ನಿರ್ಮಲ್ ಐತಿ ಬೀಜ. ಬೇರೆ ಕಡೆ ಒಂದೇ ಸರ್. ಒಂದೇ 4 ಕ್ವಿಂಟಲ್ ಆಗಿ ಯಾವ ಇದು ಇಷ್ಟ ಆಗಿ ಅಲ್ಲಿ ಜಮೀನ್ದಾಗಿನ ಫರಕ ಅದ ಸೇಮ್ ಅದ ಏನ್ರಿ? ಹೊಲ ಸೇಮೇರಿ ಸರ್. ಒಂದೇ ಹೊಲ ಒಂದೇ ಪಟ್ಟಿ ಸೇಮೇರಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ फार्मर्सचा आपण शेअरिंग